नमस्कार. बघा, ज्यांच्या कुटुंबात शेतजमीन आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारनं एक खूप महत्त्वाचा, अगदी थेट परिणाम करणारा नियम आणलाय. जमिनीच्या वाटणीबद्दल एक मोठा बदल झालाय आणि तो नेमका काय आहे, चला सविस्तर समजून घेऊया. तर मग सगळ्यांच्या मनात पहिला प्रश्न हाच येतो की कौटुंबिक शेतजमीन वाटणीचा खर्च आता खरंच शून्य झाला आहे का? तर या मोठ्या बदलामागचं नेमकं कारण काय आहे आणि हे कसं शक्य झालंय तेच आपण आता पाहणार आहोत. बरं, हा नवीन नियम किती महत्त्वाचा आहे हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आधीची परिस्थिती काय होती हे बघावं लागेल. म्हणजे शेतकऱ्यांना आधी नेमका काय आणि किती खर्च येत होता हे जाणून घेऊया. तर बघा, आधी कसं होतं, समजा कुटुंबातल्या सदस्यांमध्ये शेतजमिनीची कायदेशीर वाटणी करायची आहे, तर त्यासाठी नोंदणी शुल्क म्हणजे आपण ज्याला रजिस्ट्रेशन फी म्हणतो ते भरावंच लागायचं. आणि खरं सांगायचं तर हा शेतकऱ्यांवर एक मोठा आर्थिक भार होता, यात काही शंका नाही. पण आत्ता सरकारने एक इतका महत्त्वाचा निर्णय घेतलाय की त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रियाच मुळापासून बदलून गेली आहे. आणि या निर्णयाचा सगळ्यात मोठा मुद्दा हा आहे की आता कौटुंबिक शेतजमीन वाटणी ही शून्य खर्चात होणार आहे. हो, अगदी बरोबर ऐकलं, एकही रुपया खर्च न करता. म्हणजेच जे नोंदणी शुल्क होतं ते आता पूर्णपणे काढून टाकले. ते झालंय शून्य, झिरो. विचार करा, शेतकऱ्यांसाठी हा किती मोठा दिलासा असेल याची आपण कल्पनाच करू शकतो. आणि हा बदल म्हणजे काही तोंडी आश्वासन नाहीये. शासनाने 20 एप्रिल 2026 रोजी एक अधिकृत परिपत्रक काढलंय आणि त्या परिपत्रकामुळेच हे शक्य झालंय. याच GR नुसार हे शुल्क आता पूर्णपणे माफ करण्यात आलं आहे. ठीक आहे, मग हा नवीन नियम नक्कीच सांगतो तरी काय? म्हणजे यातले बारकावे काय आहेत? चला जरा त्यावर एक नजर टाकूया. तर हा जो बदल आहे तो महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 85 अंतर्गत केला गेला आहे. हे तेच कलम आहे ज्याच्या आधारे कुटुंबातल्या सहधारकांमध्ये वाटणीपत्रांची प्रक्रिया केली जाते. आणि आता याच प्रक्रियेसाठी जे शुल्क लागायचं तेच रद्द करण्यात आलंय. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहिती आहे? वाटणी करण्याचे जे दोन मुख्य मार्ग आहेत ना, त्या दोन्ही मार्गांवर आता हे शुल्क शून्य झालंय. म्हणजे तहसीलदारांमार्फत कलम 85 अंतर्गत प्रक्रिया करा किंवा थेट दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन वडिलोपार्जित जमिनीसाठी आपसी संमतीने वाटणीपत्र नोंदवा. काहीही करा, दोन्ही परिस्थितीत नोंदणी शुल्क आता लागणार नाही. शासनाने हे अगदी स्पष्ट केलंय. तर मग या सगळ्याचा शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार आहे? साहजिकच आहे, हा त्यांच्यासाठी एक खूप मोठा, प्रचंड मोठा दिलासा आहे. या नवीन नियमाचे फायदे पाहिले ना तर ते खूप आहेत. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक बचत होणार. पण फक्त तेवढंच नाही, याशिवाय संपूर्ण प्रक्रिया आता जास्त सोपी होईल, पारदर्शक होईल आणि वेगानं पूर्ण होईल. म्हणजे वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहेत. आणि याचा एक फायदा सरकारलाही आहे, तो म्हणजे जमिनीच्या नोंदी अधिकृत आणि अप टू डेट ठेवणं सोपं होईल. बरं, तर मग आता पुढे काय? या निर्णयाचे दूरगामी परिणाम काय असू शकतात यावरही थोडा विचार करायला हवा. म्हणजे बघा, महत्त्वाचा मुद्दा फक्त एवढाच नाही की एक आर्थिक अडथळा दूर झालाय, तर या धोरणामुळे शेतकरी कुटुंबांना त्यांच्या जमिनीची कायदेशीर वाटणी करण्यासाठी एक प्रकारचं प्रोत्साहन मिळतंय. यामुळे होतं काय की मालमत्तेचे हक्क स्पष्ट होतात आणि भविष्यातले सगळे व्यवहार सोपे होतात. आणि हे सगळं आपल्याला एका शेवटच्या पण खूप महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं. खरंच या निर्णयामुळे भविष्यात जमिनीच्या वाटणीवरून होणारे कौटुंबिक वाद जे आपण सर्रास बघतो ते कमी व्हायला मदत होईल का? नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. माहितीपूर्ण व्हिडिओ आहे, तुमच्या शेतकरी ग्रुपवर नक्की शेअर करा. धन्यवाद.